अतिशय निसर्गसंपन्न अशा गारगाव खानिवडे या गावाच्या हद्दीत आपण सध्या आहोत. आपल्या लक्षात येईल मी जो तुम्हाला हा डोंगर दाखवण्याचा प्रयत्न करतोय, अतिशय निसर्गसंपन्न असं हे शिवार आहे. आणि या शिवारातून वाढवण बंदरासाठी जो ग्रीनफील्ड महामार्ग जो जाणार आहे खारफुटीमधून, त्या खारफुटीमध्ये जो भराव टाकण्यात येणार आहे तो हा डोंगर उपसूनच, म्हणजे या डोंगराचं उत्खनन करूनच हा जो काही त्याला राडारोडा लागणार आहे तो या डोंगरातून उत्खनन करून काढण्यात येणार आहे आणि तो टाकण्यात येणार आहे. या संदर्भात आपण या ग्रामपंचायत हद्दीतील जे काही ग्रामस्थ आहेत किंवा जे या गावात राहतात, जे हे प्रकल्पग्रस्त आहेत, त्यांच्याशीही आपण संवाद साधणार आहोत. खानिवडे गारगाव या ठिकाणी काल जनसुनावणी जी आहे ती पार पडली. या जनसुनावणी दरम्यान नेमकं काय घडलं हे आज आपण या ग्रामस्थांकडून जाणून घेणार आहोत. जो वाढवण बंदरासाठी जो ग्रीनफील्ड महामार्ग जो आहे, या महामार्गासाठी जो काही भराव लागणार आहे तो याच ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या निसर्गसंपन्न परिसरातून हा जो भराव आहे तो उत्खनन करून काढण्यात येणार आहे. याच ग्रामपंचायतीच्या हद्दीतील काही ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी जरा संवाद साधणार आहोत. काका, काय सांगाल, आज ज्या बंदरासाठी हा जो काही रस्ता बनवला जातो आहे त्यासाठी जे उत्खनन माती जी आहे, दगडखान जी काढली जाणार आहे ती तुमच्या ग्रामपंचायतीच्या हद्दीतून काढली जाते आहे, काय सांगाल तुम्ही? ते आमच्या ग्रामपंचायतीतून काढत आहेत, म्हणजे आमच्या फायद्यासाठी नाही आहे, ग्रामस्थ यांच्यासाठी नाही आहे. आमचे त्यासाठी नुकसान होणार आहे, कारण ते मोठे मोठे शेतकऱ्यांचे ते होणार आहे, परंतु आमच्या गरिबाचे त्याच्यामध्ये नुकसान बरेचसे होणार आहे. कारण आमचे प्लॉट आहेत ते प्लॉट त्यांनी दाखवलेच नाही मिळत. गारगावमध्ये प्लॉट नाही आहेत, कमीत कमी 41 प्लॉट आहेत, एक पण प्लॉट दाखवलेला आहे. आणि आज 25 वर्षापासून त्याची मागणी मागेला लागलेलं आहे, तरीसुद्धा आमच्या नावावर प्लॉट देऊ शकत नाही. आमची एकच मागणी होती त्यांच्याकडे की आमचे पहिले नावावर करून द्या, नंतर तुम्ही एक तुमचं काम चालू करा. पण काल आम्ही जिअरमध्ये बघितलं तर त्यांनी दाखवले की जिअरमध्ये की गारगावमध्ये एकही प्लॉट नाही असं ते जंगलामध्ये दाखवलं. आणि त्याच्यामध्ये जंगलामध्ये जनावर पण नाही मिळत, आणि तिकडेच काय ते दाखवलं नाही मिळत. आमचे तिकडे प्लॉट आहेत त्याच्यामध्ये झोपड्या बांधलेल्या आहेत, ते सुद्धा आमच्या दिसत नाही. त्यांनी काहीच केलं उल्लेख काय ते आमचे उद्ध्वस्त आम्हाला ते केलेलं आहे त्यांनी. त्यासाठी आम्ही ते वाढवण बंदराचे आपले खदान आहे ते आम्ही भाऊ देणार नाही. कारण आम्हाला ते उद्ध्वस्त करत असतील सरकार तर आम्ही मरायलाही तयार आहोत, तरीसुद्धा आम्ही देणार नाही, ही आमची इच्छाच आहे. कारण आम्ही इथे हे जर आमचं पोट घालवलं, शेती घालवली, मग जगणार कसे आम्ही? त्यासाठी आमची एकच मागणी आहे की वाढवण बंदराचे आम्ही होऊ ते खदान उचलून आम्ही करू देणार नाही. कारण ते फार धोकादायक आहे. कमीत कमी 300 मीटरपर्यंत दगड जातो असे मला माहिती आहे, कारण नागझर ठिकाणी खदाने आहेत त्याच्यामध्ये किती भरलेले आहेत बस ते आम्हाला सर्व माहिती आहे. सरकार काय आम्हाला बंद करतं त्याच्यात काय होत नाही. आणि त्यांनी ते जिअरमध्ये हे पण लिहिलं त्यांनी ते याच्यामध्ये काय तुम्हाला हे नुकसान होणार ते भरपाई देणार नाही अशा पद्धतीने त्याच्यामध्ये नुकसान केले जाते लिहिलेलं आहे. पण त्यासाठी आम्हाला ते फार धोकादायक आहे म्हणून आम्ही ते. दादा, काय सांगाल, काल आपल्या भागामध्ये जनसुनावणी जी आहे ती पार पडली, पण या जनसुनावणी दरम्यान काही लोकांना त्या जनसुनावणीच्या आत एंट्री दिली नव्हती अशी माहिती मिळते, नेमकं काय सांगाल? त्यांनी काले कपडे, पॅन्ट वगैरे काय जे भरलेले आहेत आणि का रुमाल वगैरे काय पेन वगैरे असतील ते कारण सांगून त्यांना जे पब्लिक होती नागरिकांना बाहेर काढण्यात आलं. त्यामुळे आत बसलेले आम्ही एंट्री केलेली जाऊन म्हणत होतं, मग ते असं निदर्शनात आणलं का त्यांना सोडत नाही. कारण की शेतीचे कामं असल्या कारणाने जे भेटलं ते नागरिक कपडे घालून प्रदान करून ते आले जनसुनावणीसाठी, परंतु त्यांना आत घेण्यात नाही आलं. त्यामुळे आमचं पूर्ण जनतेने ठरवलं की आपण बाहेर जाऊ, असं जनसुनावणी आपण करून द्यायची नाही. त्यामुळे आम्ही जे सर्व नागरिक होते ग्रामस्थ आमच्या ग्रामपंचायती हद्दीतील किंवा शिगाव वगैरे जे सर्व होते ते बाहेर निघून आले आणि बहिष्कार टाकला. म्हणजे ही सुनावणी रद्द किंवा पुढे ढकलण्यात एवढीच आमची मागणी होती. आपल्या भागात हे उत्खनन जे होणार आहे त्याचे नेमके पुढचे परिणाम काय असणार आहेत, काय सांगाल? उत्खनन जर झालं तर आमच्या पूर्ण आदिवासी पट्टा हा उद्ध्वस्त होईल आणि त्यांचं अंतोनांत नुकसान होईल. कारण की त्यामध्ये जे फॉरेस्टचे वनधारक आहेत त्यांचे पण वनपट्टे जाणार आहेत आणि त्याची अजून आम्हाला त्या वनपट्ट्याची अजून मंजुरी पण सुद्धा दिलेली नाही. कारण की ती 2005 अगोदरची लागवड दिसत नाही असं कारण सांगून ना त्यांनी ते मंजुरी देत नाही असं त्यांचं कारण आहे. पण असं न करता त्यांनी सरसकट मंजुरी द्यावी. जे वनपट्टे आहेत
जे उत्खनन होणार त्या भागात जे समजा वनपट्ट्या आहेत त्यांनी ते सरसकट त्यांना मंजुरी देऊन आणि त्यांचे ते नागरिकांचे ते मागण्या आहेत ते त्यांनी पूर्ण करावे. आणि खदान जर झाली तर इथं आपल्याला अनेक रोग किंवा त्या ट्रक वगैरे चालणार आहेत आणि रस्त्याची पूर्ण नासधूस होणार आहे, रस्ते खराब होणार आहेत आणि मोठं नुकसान होईल. कारण की इथे राहणारा तो पूर्ण आदिवासी समाज आहे, त्यामुळे आदिवासी समाजाचं मोठं नुकसान. काही महिलासुद्धा आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत, बातचीत करणार आहोत. काय सांगाल, आज आपल्याच बाजूला हे उत्खनन होणार आहे, दगडमाती यातून निघणार आहे, काय सांगाल त्यावर? आम्ही दगड काढून नाही द्यायचो, रस्ता दिला आम्ही, पण आता खदानी करून नाही द्यायचो आम्ही. आमच्या घराला तडी येतील ना, बिलास करतील ते. ताई, तुमचं काय म्हणणं आहे, काय सांगाल? हेच आमचं म्हणणं आहे. दगड आम्ही उचलून द्यायचो नाही, डोंगर उचलून द्यायचो नाही. आमचं काय हे आमचा पलाट जाणार आहे, पलाट पण नावावर नाही झाला आहे, नावावर तरी करून द्या आमचे. हेच आमचं मागणं आहे. तर नक्कीच आपण ग्रामस्थांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे. एकंदरीत या दगडखानेमुळं ही जी इकडची जी वस्ती आहे ती अतिशय प्रभावित होणार आहे. त्यातून होणारं जे ब्लास्ट आहे, उत्खनन आहे, यातून इथं आजारपण असेल किंवा धोकेदायक अशा काही घटना घडू शकतात भविष्यामध्ये. यासाठी या उत्खननाचा या ग्रामस्थांनी विरोध केलेला आहे. अशाच ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा.